आपण ह्या तुरीच्या प्लॉटमध्येच हे वरून तर सगळा प्लॉट एकसारखा आहे. सर उंची पाहूया, थोडं खाली येतं का? आपण बांधावरती थांबलोय. हां, झाडाची उंची साधारणतः तुमच्या ओके 6 फुटापर्यंत गेलेली आहे. सर आता ह्या शेताबद्दल तुम्हाला काय म्हणायचं? म्हणजे पूर्वी जसं आपण आता चर्चा केली तसं ह्या शेतामध्ये तुम्ही लेवलिंग केलेलं शेत आहे आणि मागच्या वर्षी तुम्हाला किती पोते झाले होते इथं? मागच्या वर्षी इथं 2.5 पोती तूर झाली होती. 2.5 पोते तूर. आणि त्यावेळेस तर माती होती इथं. माती होती. मग त्यानंतर आम्ही पर्याय केला की म्हटलं या की म्हटलं लेवलिंग केल्यानंतर आपल्याला पाणी तरी सोडता येईल, तर निदान आपण लेवलिंग करूया. तर लेवलिंग केलं. त्यानंतरचा पर्याय की इथले जे जुने लोक असतात त्यांनी म्हणायचे की एकदा लेवल केलेल्या प्लॉट मध्ये लगेच काही घेता येत नाही, येतच नाही पीक असं म्हणलं. पांढरे सराशी ओळख झाली. सरांनी म्हणायचे की ते मुरमाड असू द्या पण आपण चॅलेंज आहे त्याच्यात काढायचं. बरोबर आहे. म्हटलं सर बघूया काय करायचं. नाही तुम्ही करा म्हटलं. मग त्यानंतर आम्ही 2 एकर, हा 2 एकरचा प्लॉट आहे. बरं. मग 2 एकरच्या प्लॉट मध्ये पेरणी केलं आणि पेरणीच्या आधी पॉवर ग्रो प्लांट आणि एक फंगीसाइड 15 दिवस आधी स्प्रे करून घेतलं. आणि त्याच्यानंतर आपलं पॉवर प्लांट ग्रोचं ग्रीन प्लॅनेटचं फंगीसाइड इथं वापरलं तुम्ही? बरं. एकरी किती वापरलं सर? एकरी 2 प्लांट आणि 2 ग्रो, 2 बॉटल आणि फंगीसाइडचा एकच बॉक्स. त्याच्यानंतर मग पेरणी केली. आणि त्याच्यानंतर थोडासा रिझल्ट असा वाटायचं की बाकीच्या जमिनीपेक्षा ह्या जमिनी थोडासा ओलावा पकडून आहे. आम्ही जेव्हा ते अशी माती गोळा करायचो ते एकदम म्हटलं थोडीशी पाणी असल्यासारखं वाटायचं. ओके. मग त्यानंतर केलं. मुरमाड जमीन असून सुद्धा ओलावा टिकून धरायचा असं लक्षात आलं. त्यानंतर मग त्याच्यावर 5 दिवसांनी एकदा ग्रोचा आम्ही स्प्रे करत गेलो. ओके. 5 दिवसांनी. मग त्यानंतर 2 महिन्यांनी जेव्हा तेव्हा फ्लॉवर सेटिंग झालं मग त्यावेळी आम्ही ब्लूमला स्टार्ट केलं. ब्लूम विथ त्याच्याबरोबर एक पेस्टिसाइड, नीम पेस्टिसाइड वापरलं. दोन्हीचा स्प्रे केला. आणि त्या मानाने दुसऱ्या प्लॉट पेक्षा ह्या मानाने भरपूर आहे. फळ पण भरपूर आहे, उंची पण, हाईट पण चांगली आहे आणि कलर पण चांगला आहे. अजून तुम्हाला इथे कोणती खिडकी शेंग दिसते? काही खिडकी शेंग नावाची नाहीच. आता तुम्ही तर दिसते का कुठे शेतामध्ये लक्ष देतात? नमस्कार. इथं कोणत्या खिडकी शेंगा वगैरे दिसतात का? आणि मागच्या वर्षी एवढं चांगलं पीक आलं होतं का? खिडकं होतं. उंची एवढी होती का? उंची पण नव्हती. 2.5 फुटाची उंची. 2.5 फुटी. आज 6 फुटाच्या वरती आणि शेंगाची प्रचंड संख्या पाहिली तर आम्ही बऱ्याच ठिकाणी शोधलो बरं का तुम्ही येण्यापूर्वी, कुठे काही खिडकी शेंग दिसती का? तर आम्हालाही नाही दिसलेली इथे बरं का. काय करायचं की खिडकी शेंग दिसायला पाहिजे आणि आपण पांढरे सरांना भेटायला पाहिजे. सरांनी चॅलेंज दिलं होतं. म्हणलं चला, पण भेटलं नाही, आम्हालाही भेटलं नाही. तेवढे एक नीम पेस्टिसाइडचे किती स्प्रे झाले तुमचे सर? 2 स्प्रे. कारण खिडकी दिसतच नाही तर परत कशाला स्प्रे घ्यायचा. आता तुम्हाला इथं किती पोते होईल असं वाटतं? माझ्या मते कमीत कमी तर 15 पोते होईल असं माझं चिन्ह आहे सर तसं. कारण सगळीकडे शेंगाची प्रचंड संख्या आहे इथे. म्हणजे जिथं 2.5 पोते सुद्धा तुम्हाला व्यवस्थित समाधानकारक निघाली नव्हती तिथं आज पॉवर प्लांट ग्रो, ब्लूमच्या नीम पेस्टिसाइड आणि फंगीसाइड ह्या सगळ्या प्रोडक्टचा तुम्ही चांगल्या प्रकारे वापर करून आज 15 पोतेपर्यंत होईल असं चिन्ह दिसत आहेत ह्या ठिकाणी. शेंगाची संख्या, हे बुड पण जर पाहिलं तर वाढ पण खूप चांगली झालेली आहे झाडाची. खोडवा घ्यायचा करूया ना सर प्रयोग. खोडवा पण घ्यायचा प्रयत्न करूया. काय हरकत. तुम्ही समाधानकारक आहे सर याच्या वापरानं? याच्यापेक्षाही याला जो आता एक काम करूया सर, हा जो प्लॉट आहे या ठिकाणी तुम्ही ग्रो ब्लूमचा वापर केलेला आहे. आपण असंच चटकन तिकडे पलीकडच्या तुमच्या ह्याच्यामध्ये वापरलेलं नाहीये त्या ठिकाणी? एका दिवशी दोन्ही पेरणी. काही फरक नाहीये दोन्ही मध्ये? खूप फरक आहे. नाही म्हणजे वापरण्यामध्ये तुम्ही एकाच दिवशी पेरणी केलेली आहे? तेच प्रकार आहे तिथे, तेच प्रकार. तिकडे जिथं ग्रो ब्लूम वापरलं नाही त्या ठिकाणी आपण जाऊन पाहूयात काय फरक दिसतो. चांगली आहे. उलटी त्याला आम्ही लेवलिंग केलं नाही, काळी माती ठेवली त्याला. पण बघावं म्हणलं रिझल्ट काय फरक असतो. ओके. या सर इथं उभा राहा तुम्ही. एकाच दिवशी एकाच दिवशीचा दोन्ही एकाच दिवशीचा आहे. पण फरक इतका भयानक आहे.
ही माझ्या मते ही खूप म्हटलं तर 2.5 ते 3 फुटापर्यंत आहे. आणि ह्याला फुटवे आणि ह्याला जर बघितलं सर, हा तुम्ही जर जवळ येऊन पाहिलात हा तर मला वाटतं 10 शेंग्यात 1 शेंगा तरी किडकी असेल. हो किडकी शेंगा प्रमाण. आणि ह्याला मी केमिकल स्प्रे घेतलं. कारण पर्यायच नव्हतं, कारण प्रत्येक झाडावर 2-3 किडक्या शेंगा दिसायचं, किडी पण असायचं. त्यामुळे पर्याय म्हणलं ह्याला केमिकल स्प्रे, पण ह्याला चुकून पण घेतलं नाही. आणि इथून फक्त इथं बांधच आहे, फक्त एक बांधा. आणि ते मात्र अशा प्रचंड 6 फुटापर्यंत तूर आलेली आहे. येस येस. एवढा फरक दिसतोय इथं आपल्याला. हो हो हो. तुम्ही समाधान आहेत सर? खूप खूप. आता फक्त स्वतः वापरणार का इतर लोकांनाही सांगणार? नाही, सगळ्यांना मी आधीपासून सांगतोय, बरं. पण वापरायला कोणाला दिलं नाही. ओके. म्हटलं आधी रिझल्ट बघा सगळ्यांनी मिळून. ओके. आणि जे वापरतोय ना, ग्रोज वापरतोय म्हटलं, बाकी काय नाही. हो सर, आता या ठिकाणी तुम्ही तुरीवरती वापरलेला रिझल्ट तर बघतो. खर्चाच्या बाबतीत काय तुम्हाला हे प्रोडक्ट कसे वाटतात सर? माझ्या मते एखाद्या सामान्य शेतकऱ्यांनी कमीत कमी 3 केमिकल स्प्रे घेतात. हो. आणि एकरी आपण 1000 एका स्प्रे, आणि 2 एकरी म्हटलं तर 2000. हो. तर कमीत कमी 6 ते 8,000 रुपये शेतकरी खर्च करतात स्प्रे. पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, रिझल्टच्या मानाने 2.5, माझ्याजवळ 2.5 असेल, त्याच्याजवळ खूप 3-3.5 फुटापर्यंत येईल. फुटवे पण एवढे येणार नाही. एखादा 1000 रुपये जर आपण जास्त खर्च केला आणि वर्षाकाठी आपण एक 10,000चा ग्रो, ब्लूम, परत पेस्टिसाइड आणि त्याच्यानंतर स्लरी हा प्रकार जर केला तर डबल टिबल त्याला उत्पन्न शेतकऱ्याला आपण पाहतोय. आता इथं तुम्हाला मागच्या वर्षी सारखीच तूर दिसत असेल. सेम. किती पोते येईल इथं? 1.5 पोतं होणं मुश्किल आहे. आणि तिकडं मात्र याच्या वापरानं तुम्ही जाईल 15 पोतेपर्यंत जाईल. संख्या दिसते पण आज इकडं. ओके. आणि तिकडे जर पाहिलं तर तुरीची संख्या सरळ कमीत कमी 4-5 दाणे दिसतात. 4-5 मध्ये 1-2-3 तर किडकेच असणार याच्यात. हा प्रकार आहे. एवढा फरक. शेंगाची संख्या पण तिकडे जास्त झालेली आहे. जास्त आहे, भरपूर आहे शेंगाची संख्या. धन्यवाद सर. जर तुम्हाला कोणाचा फोन आला तर सांगताल? यस सर, कोणाचाही येऊ द्या, मी कधीही मदत करायला तयार आहे. धन्यवाद सर. थँक्यू.